नाही. सिराजुद्दौला आणि ब्रिटिशांची जी लढाई झाली, सेनापतींनी काय घेतलं, आधीच लाच घेतली आणि स्वतः त्याला काय व्हायचं होतं, बंगालचा नवाब. आणि बंगाल मोठा प्रांत होता, बंगालकडून ब्रिटिशांना खूप फायदा होता. आणि सिराजुद्दौलानी ब्रिटिशांना विरोध केला, पण शेवटी सिराजुद्दौला हरला. का हरला? हा, त्याच्याच माणसं त्याच्यासोबत फितूर झाले. मग तो फितूर झाल्यानंतर जो नवाब बनला तो म्हणजे मीर जाफर. कोण बनला? मीर जाफर. कोण? मीर जाफर. मीर जाफर हा कोण होता? सिराजुद्दौलाचा सेनापती होता. कोण होता? सेनापती होता. सेनापतीच तर लढत असतो ना, सैन्याचं नेतृत्व कोणाकडे असतं? सेनापतीकडे होतं. प्लासीच्या लढाईचं महत्व काय काय सांगा. नंबर 1, ब्रिटिश भारतात व्यापारी बनून आले होते. भारतात लढलेली ती त्यांची पहिली लढाई. दुसरं महत्वाचं, या लढाईने ब्रिटिशांना हे कळलं की भारतामध्ये अशा प्रकारे, म्हणजे आता जसं दर्शनाला राणी बनायचं आहे, पण मी दर्शनाला काय म्हणेल, दर्शना, समीक्षा, तुला राणी बनायचंय ना, मग मी तुझ्या बाजूनी आहे, तू हिच्यासोबत लढ. म्हणजे अशा